कला व सामाजिक क्षेत्रात अवघ्या महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर उंचावणारी नांदेड येथील गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलची इयत्ता 8व्या वर्गात शिकणारी लावणी कुशल कुमारी विद्याश्री शिवाजी यमचे या विद्यार्थिनीला वयाच्या 14व्या वर्षातच कला क्षेत्रातील तिच्या अतुलनीय कामगिरीबद्दल बिहार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येथील नालंदा NIIRC युनिव्हर्सिटीच्या वतीने डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे। कुमारी विद्याश्री यमचे हिने आतापर्यंत 2000हूनही अधिक स्टेज प्रोग्राम केले असून मिळालेल्या विविध पुरस्कारातून ती अनाथाश्रम, वृद्धाश्रम व गरजू लोकांना दान करत असते। आपल्या अफाट प्रतिभेने कला क्षेत्रात जागतिक पातळीवर कर्तृत्व सिद्ध केल्याबद्दल कुमारी विद्याश्री यमचे हिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे। विद्याश्रीने आपल्या यशाचे श्रेय नृत्य शिक्षक भागवत सोनसळे व आई वडिलांना दिले आहे। सर, खरंच म्हणजे मला फार आनंद होत आहे। नमस्कार, मी आपल्या सर्वांची लाडकी डॉक्टर लावणीश्री विद्याश्री शिवाजी यमचे। खरं तर म्हणजे मला फार आनंद होत आहे, पण हा जे मला पुरस्कार मिळालेला आहे, जे नालंदा युनिव्हर्सिटीने जे मला डॉक्टरेट डिग्री दिलेली आहे, ते खरंच म्हणजे ते सत्कार माझा नसून तो खरा तर सत्कार माझ्या आईवडिलांचा आहे। म्हणजे माझ्या वडिलांचे कष्ट, आईचे त्याग त्याच्या मागे आहेत। म्हणजे खरंच त्यांनी मला लहानपणापासून मला सपोर्ट केला। म्हणजे माझा कुठं प्रोग्राम असला तिथे म्हणजे मला न्यायचे, कॉम्पिटिशन असला तिथेही मला घेऊन जायचे आणि म्हणजे मला टाईम देणं व्हावं, माझ्यासोबत प्रोग्रामला येणं व्हावं यासाठी माझ्या आईने आपल्या शाळेवरचा जॉबसुद्धा सोडला। वडील हमेशा सपोर्ट करत राहिले मला आणि म्हणजे खरंच नालंदा युनिव्हर्सिटीने जे मला आर्ट्स आणि सोशल वर्कमध्ये डॉक्टरेट डिग्री दिलेली आहे, तो खरं तर जे त्यांनी माझा सत्कार केला आहे, सन्मान केला आहे, तो खरं तर माझ्या एकटीचा नसून प्रत्येक त्या मुलींच्या स्वप्नांचं आहे, की जे म्हणजे स्वप्न पाहतात की त्यांना मोठं होऊन आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे, त्यांच्या हा स्वप्नांचं आहे। आणि मी त्यांना एकच सांगू इच्छिते की परिस्थिती कितीही वाईट असली तरी स्वप्न पाहणं थांबू नका, बस मेहनत करत जा, आपली जिद्द हमेशा कायम ठेवा आणि प्रयत्न केल्यानंतर कोणतीच गोष्ट ही अशक्य राहत नाही। आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले? आतापर्यंत मला 10,000हून जास्त पुरस्कार मिळालेले आहेत आणि जी माझे आत्तापर्यंत 2000हून जास्त स्टेज शो झालेले आहेत आणि त्यात जी रक्कम मिळते ते मी अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, गरजू लोकांच्या मदतीसाठी मी ते दान करत असते। म्हणजे खेळणे, पुस्तक, कपडे अशा खाऊच्या माध्यमातून मी ते अनाथ लोकांना वृद्धाश्रममध्ये मी डोनेट करत असते। तुझ्यासारख्या असंख्य मुलींना काय सांगशील? नाही, मी त्यांना फक्त एकच सांगू इच्छिते की तुम्ही स्वप्न पहा, आपल्या देशाचं नाव, आपल्या राज्याचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा आणि सांगा की मुली कोणाहून कमी नसतात, एवढंच सांगू इच्छिते मी त्यांना। नमस्कार, मी भागवत सोनसळे, डान्स टीचर डॉक्टर विद्याश्री यमचेचा। आणि खूप मेहनत केली। माझ्या क्लासमध्ये असताना खूप अवघड जेवढे स्टेप मी दिले तेवढे तिने प्रामाणिकपणे केले आणि मला एवढा आनंद होतो की तिला नालंदा युनिव्हर्सिटी बिहारमधून डॉक्टरेट पद भेटल्यामुळं मी खूप आनंदित आहे। आणि सगळ्याला सांगितलं इच्छितो की मुली हे सगळ्यात चांगली मुली आहेत, मुलापेक्षा मुली खांद्याला खांदा लावून आज एवढं मोठं यश तिला प्राप्त झालं, याच्यामुळं मी एवढा आनंद आहे, खूप आनंद आहे। धन्यवाद। नमस्कार, मी विद्याश्रीची आई म्हणून मला खूप आज अभिमान वाटतो की आज तिला नालंदा युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट मिळालेलं आहे। त्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले, खूप मेहनत घ्यावी लागली आणि ते तिने केलेले आहेत। कष्ट पण घेतली, मेहनत खूप केलेत, म्हणून आज ती डॉक्टरेटसाठी पात्र ठरलेली आहे। त्यासाठी आम्हाला खूप आज आनंद होतो आहे, खूप छान वाटतं आज। आणि मी आज एकच सांगू इच्छिते सर्वांना की मुली आज मुलापेक्षा कमी नाहीत, म्हणून मुलीला कमी लेखू नका, तिला शिकू द्या, मोठं होऊ द्या, तिचे स्वप्न तिचे पूर्ण करा, तिच्या स्वप्नांना उंच उंचाई उभारी देत जा, भरारी देत जा, बस एवढं सांगू इच्छिते मी सर्वांना। सर्वप्रथम तर कसं असं कन्यारत्न आहे आणि तिचे आम्ही आईवडील आहोत याचा अभिमान वाटते। आणि जे आजच्या याच्यामध्ये जे आपण म्हणतो की मुलगा हा कुलदीपक आहे, हे तर आमच्या मुलीने असं म्हणजे कन्यारत्न असं सिद्ध करून दाखवलं किंवा मुलगीसुद्धा आईवडिलांचं खूप मोठं नाव करू शकते आणि देश विदेशामध्ये तिचं आज नाव आहे आणि त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे, आनंद आहे। तिच्या कलेकडं आपण कसं जोपासत होता तिला? कलाचं तर मलाही आवड होती, पण आपल्या टाईमला कसं आपण की आईवडिलांना फीस मागायची एवढी हिंमत नव्हती,
आणि हिच्या माध्यमातून माझं काही जे डान्सची काही कला होती आणि समाजसेवेचं काही मनामध्ये जे होतं ते मुलीच्या माध्यमातून कन्यारत्नाच्या विद्याश्रीच्या माध्यमातून मी पूर्ण केलं सर. तिला प्रेरणा कशी देत होतात आपण? प्रयत्न सर आता बाहेरचं म्हणजे असं विशेष प्रेरणा काही नाही, पण मी माझी परिस्थिती त्याला सांगत होतो की बघ कशा परिस्थितीतून मी काही कलेला आपण काही दाबून ठेवलं. आज मी आहे तुझ्या पाठीशी आणि त्यासाठी ती प्रोत्साहन देत गेलो आणि ती पुढे पुढे आजपर्यंत जात राहिली आणि अजूनही पुढे जाईल सर. पुढे भविष्यामध्ये काय बनवायचा विचार आहे? भविष्यामध्ये तर सर्वात प्रथम जर सर्वात चांगली व्यक्ती, बाकी पैसा तर सर्वच कमवतात, कलेच्या माध्यमातून पैसा भेटते ते तर समाजकार्याला देते, पण भविष्यामध्ये एक चांगली समाजसेविकाही असावं आणि एक IPS अधिकारी बनवायचं असं एक माझं म्हणणं आहे आणि विद्याश्रीचं एक स्वप्न आहे. तर मला एकच म्हणायचं जर आईवडिलांनासुद्धा म्हणजे मुलांच्या आईवडिलांना महत्त्वाचं की लेकरांमध्ये वेगवेगळ्या कला असतात, जसं डान्स आहे, खेळामध्ये आहे, चित्रकला आहे किंवा वेगवेगळ्या कला आहे. अभ्यासासोबत कलासुद्धा जपू द्या. कलेमध्ये सुद्धा खूप मोठं नाव होते आणि अभ्यास हे महत्त्वाचं आहेच 100%, पण त्यासोबत कलासुद्धा सर्वांनी जपू द्या एवढंच मला असं वाटते आणि अशी एक विनंती वाटते सर्वांसाठी.